आपल्याला एक सोन्याचं लॉकेट सुद्धा मिळू शकतोय आणि 170 रुपयाचं कुपन घेऊन आपण लास्टच्या दिवशी बाईकचं सुद्धा मानकरी ठरू शकतोय. अप्रतिम अशी स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेचे प्रमुख जर आपण पाहिले तर कृषी ठोंबरे आणि त्यांच्या तमाम सहकार्यांना आपण धन्यवाद द्यायचंय. लाईव्ह टेलिकास्ट बघितला आपण जीटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय. विकी ठोंबरे, मुकेश भोईर, मनोज ठोंबरे, महेश म्हात्रे सन्मान चिन्ह पण आपण बघितले. या स्पर्धेची ओळख जी म्हणजे आपण पाहिली तर दिलगिरी स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज चषक आपल्याला बघायला मिळतात. आज एक सामना आपण पाहिला, प्रेक्षकाने सामना बघितला. शिवसेना 14 गाव विपक्ष 27 गाव शिवसेना असा आपण सामना पाहिला. गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे आपण पाहिले तर बघायचा परत संघाकडून अमोल स्ट्रायकरला फलंदाज योगेश बॅक परत स्क्वेअर कट करतो. चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरना आउटफील्ड पास आहे. फक्त चेंडू सीमा पार भगवा चौकार. आज आपण बघूया स्पर्धेच्या माध्यमातून किरण शेठ ठोंबरे कोण आहेत यांना गुगलवर जाऊन सर्च केलं जातं. एक्झॅक्टली कोणी ते ही स्पर्धा कुठेही गुगलवर जाऊन सर्च केलं जातं. आणि एक जबरदस्त आपण पाहिले की बलूनच्या माध्यमातून आपल्याला समजते की ही स्पर्धा कोणी गावची. आपण पाहिले की घोडा कंपनीच्या बाजूला ही स्पर्धा चालू आहे. गोलंदाजी मार्कवर बोल फ्रंट फुटला ड्राईव्ह केलाय. चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तोपर्यंत खेळाडू जातो, चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 6. चिंचोली संघाची सलामीची जोडी पहिले योगेश आणि उमेश गोलंदाजी सज्ज होतो म्हणजे आपण पकडायचा पाडा संघाकडून अमोल गोलंदाजी मार्कवर पिवनचं षटक 2 सेकंड तट्या सर्कलच्या बाहेर राईट आर्म ओरतीकडे मार्क करतोय हायवे कडून. हा चेंडू अप्रतिम फटका क्लास कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडू सीमा पार भगवा चौकार. थँक्यू. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. योगेश ऑन द फायर फ्रंट फुटले हाफ वॉली चेंडूला एक्स्ट्रा कपाच्या डोक्यावर खेळून करतोय. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. ज्याप्रमाणे अमोल आपण गोलंदाजी मोल करतोय त्याप्रमाणे असं वाटतं की गोलंदाज ऑप्शन आणि ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकतो त्याचा पुरेपूर फायदा घेतो चिंचोली संघाचा फलंदाज. चिंचोली संघाने प्रथम सामन्यात मानेर संघाला पराभूत केलं. अमोल गोलंदाजी मार्कवर हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी जोरदार अपील केले गेले. फलंदाज मात्र इथे वाद होतोय. अप्रतिम कमबॅक. थँक्यू. या स्पर्धेसाठी आपण प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कलश गोविंद दुट्या गायकवाड यांच्या स्मरणार्थ दीपक गोविंद गायकवाड तिसगाव याचकडून आपण पहिलं पारितोषिक आलेलं आपल्याला. तृतीय व चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक कलश पार्वतीबाई लक्ष्मण ठोंबरे यांच्या स्मरणार्थ पंडित लक्ष्मण ठोंबरे खोणी याचकडून. नवीन फलंदाज येतो याच दरम्यान सचिन भंडारी. जर सचिन तर लवकर जायचंय. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कलश शांताराम बामा ठोंबरे यांच्या स्मरणार्थ हेमंत अंकुश ठोंबरे याचकडून. तसेच मालिकावीर बाईक बघतो आपण मालिकावीसाठी लक्ष्मण बुवा ठोंबरे यांच्या स्मरणार्थ आपण योगेश ठोंबरे सदस्य योगेश ठाकरे सदस्य खोनी याचकडून. सर्व खेळाडूंना टी शर्ट कलशची दुंदा कचरू ठोंबरे यांच्या स्मरणार्थ श्यामशेठ दळवी माजी सरपंच देऊर नेत्याकडून पुण्यात गोलंदाजी मार्कवर अमोल गोलंदाजी मार्कवर. अतिशय सुरेख चेंडू खोदून काढतो. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर जोपर्यंत शॉर्ट मिड विकेट पर्यंत तोपर्यंत 10 मिनिट येतं. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला. आपण म्हणजे पकडायचा पाडा संघाकडून कारण दोन्ही संघाने एक सामने जिंकले त्यामुळे आपण म्हणजे दोन्ही संघांचं मनोबल तर नक्कीच वाढलेलं असणार आहे. कारण आता या आधी जर सामना झाला तर अत्तरले पक्ष भाल संघाने विजय संपादन केलाय. अमोल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओरतीकडे मार्क करतो. चेंडू पुन्हा ड्राईव्ह करतो. चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हवे ते झेल सुटतोय. मात्र चेंडू सीमा पार देतो का आणि चेंडू सीमा पार नशिबाचा चौकार भगवा चौकार. आपण बघितलं सर्व सामनावीर जयवंत सेवक म्हात्रे उपशाखा प्रमुख खोनी
आपण बघितले तर जे आमच्या मान्यवर आहेत त्यांना तुळशीचं रोपटे जे म्हणजे जे आपण झाड दिले ते म्हणजे जगदीश गोविंद पाटील खोणी यांच्याकडून एक चांगली संकल्पना आपण पाहतोय आणि ही स्पर्धा आपण जर बघितलं तर आज खूप नावा रूपाला आली. गुगलवरती जाऊन सर्वजण सर्च करतात की खोणी काय एक्झॅक्टली आहे कुठे, किरण ठोंबरे ही व्यक्ती कोण आहे हे गुगलला जाऊन सर्च केलं जातं. आणि बघितलं हा ॲरो जर आपण बघितलं तर हा ॲरो खूप लांब दिसतो आणि म्हणजे इथेही स्पर्धा चालू आहे खून दाखवतो या बलूनमुळे. त्यामुळे किरण ठोंबरे आणि त्यांच्या सर्व तमाम सहकार्यांना आम्ही मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद देतो की त्यांनी एक जबरदस्त असं आयोजन केलेलं आहे. कल्याण तालुक्यात एक अप्रतिम असं आयोजन बघायला मिळतं. भगवमय वातावरण. मी तर म्हणेल स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक नंतर हा दुसरा आयोजन असेल या विभागात आणि ह्या विभागातील नंबर 1चं आयोजन आहे. त्याबद्दल किरण ठोंबरे आणि त्यांच्या तमाम सहकार्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली आहे. कारण सर्व खेळाडूंचं मानपान केलं जातं. आपण बघतो महाराष्ट्र ही संतांची भूमिका आहे. अतिथी देवभाव. प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे केला जातो. गोलंदाजी सज्ज गोलंदाज सागर, सायकल फलंदाज सचिन सागर. चेंडू पडल्यानंतर टेकअप होतोय थोडासा दिशाहीन चेंडू. पंच वाईट खून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपालकावरती 16 धाव आपल्या बघा मिळतात चिंचोली संघाचे. एक गडी बाद 16ची धावसंख्या 4 षटकांचा सामना आहे. अप्रतिम असं आपल्याला आयोजन बघायला मिळतं. डीजे मास्टरचं बघितलं तर आपण राज आणि अमर लाईव्ह टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. चेंडू फुलटॉस चेंडू लॉफ केला. चेंडूला चेंडू मात्र याला हवे ते पॉटन बोल होते मात्र फलंदाज बाद होतो. दुसऱ्या गडी बाद होती चिंचोली संघाचा. एकनाथ माळी आवाज एवढा गोड आहे की आवाज ऐकला तरी डायबिटीज होऊ शकतो. अप्रतिम आवाज, जबरदस्त गीत ऐकलंय. खरोखर किरण ठोंबरे आज तुमच्या चर्चेला मध्ये उदाहरण आलंय. कारण गुगलवर जेव्हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही स्पर्धा जेव्हा डिक्लेअर झाली होती बऱ्याचशा खेळाडूंना स्पर्धेत खेळण्यासाठी इच्छा होती. रायगडमध्ये पण बरेचसे खेळाडू आमची संपर्क साधला. भिवंडीतील खेळाडूंनी पण आपल्याला सुनील घरात हा एक अतिशय नामवंत खेळाडू त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला स्पर्धेत खेळायचं पण त्यांना गेलं की आमच्या येथीलच 32 संघांना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे पुढच्या वर्षी तुमचा विचार केला जायला हवा. चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू हुक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते पाकडी संघाकडून. सागर मात्र जबरदस्त गोलंदाजी करतो. शेलारपणा ऐनकडून रफ्तार का सौदा काय म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आपण नृत्य कक्ष सुद्धा पाहतोय. एक जबरदस्त प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी लाभलेल्या त्या प्रेक्षकांना आम्ही धन्यवाद देतोय. सागर गोलंदाजी मार्फत सायकल फलंदाज उमेश पुन्हा कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला खाऊन करतोय. चेंडू जात होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललं जातं. फीड केलं जातं. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 17 धावल करतोय. आपण बघतोय 2 गडी बाद 17ची धावसंख्या चिंचोली संघाची. तर 4 षटकांचा सामना आहे. त्यामुळे 50 ते 40-45 धावा करणं फार गरजेचं आहे. जर आपण कटआउट जर बघितलं तर चंदूशेठ ठोंबरे साहेबांचा सुद्धा आपण कटआउट बघतोय. स्वर्गीय दिगे साहेबांचा कटआउट, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचा आपण कटआउट पाहतोय. अप्रतिम अशी स्पर्धा पाहतोय आपण. चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा का संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्त होते. अप्रतिम असं आयोजन बघायला मिळतं या क्रिकेटच्या माध्यमावर. आपण बघितलं की मला वाटतं या कल्याण ग्रामीण मध्ये आपल्याला सर्वात 1 नंबरची स्पर्धा बघायला मिळते. कारण का प्रेक्षकांना जर बघायसाठी बघितले स्टँड येतात त्या प्रेक्षक त्या स्टँड मधून खूप एन्जॉय करतायत आणि ह्या विभागात सुद्धा क्रिकेटला खूप मोठा आपण बघितलं की पाठबळ लागतोय. चेंडू लॉक करतो. चेंडूला यावेळेला चेंडू हवे ते लॉंग बॉलला फलंदाज बॅक टू बावेलर. थँक्यू डीजे मास्टर. खरंच किरण ठोंबरेचं नाव आज छोट्या छोट्या मुलांच्या तोंडावर पण नावे. कोणी म्हटलं तर किरण ठोंबरेच तुम्ही व्यक्ती समोर येणार आहे. गुगलवरती पण बरेचसे लोक जाऊन सर्च करतायत किरण ठोंबरे व्यक्ती कोण आहे. आणि जेव्हा आपण पाहिलं की मंगळवारी इथे जेव्हा डोंबिवलीतले संघ खेळतील तेव्हा आणखीन या स्पर्धेला मोठं नावरूप मिळणार आहे. प्रेक्षक मात्र भरपूर प्रमाणात आणि प्रेक्षकांना मला वाटतं मंगळवारी खास मेजवानी सुद्धा असणार आहे. जेवणाची व्यवस्था केली गेलेली.
या बाते संदीप आम्हाला चांगली माहिती देतात त्यामुळे यत्तचे ताव मारायचा आहे. चेंडू पुलटा चेंडू लॉक करतो चेंडूला चेंडू येतोय बॅकवर्ड स्कोरले गाडी मिड विकेट रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू मिड विकेट रिझनला फील्ड होतोय. एकच धाव मिळते मात्र एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या बघितली तर धावपल करते 18 धावा होत आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चला 12 खेळून जायचं मैदानात लगेच. एक चांगली संकल्पना त्यामुळे डीजे मास्टरला पण विनंती करतो डीजे मास्टर गाणं कंटिन्यू करायचं किरण ठोंबरेचं. थँक्यू राजू मेस्त्री जरा यायचे समाजून कक्षामध्ये. आपण पहिले 16 तारखेला एक जबरदस्त सामना होणार आहे. आपण पहिले डोंबिवली विभाग आणि मलंगर विभागामध्ये खूप चांगला सामना बघायला मिळणार आहे. पांडे आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसणार आहे. जितू शेलार खेळताना दिसणार आहे. पिंट्या जोशी यावर्षी खूप फॉर्मात पर्यंत आत्ताच 50 लावले परवाच्या कालच्या दिवसात त्यांनी. प्रबोध म्हात्रे सुद्धा आपण पहिले ठाण्याचा टायगर आपल्याला बघायला मिळणार आहे. संघ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार थोड्या वेळात. मलंगरचा संघ जो आपण पहिले मनीष कोलेकर पाले अरुण टोमरे कोणी निलेश जाधव निवालीपाडा रवी वायले वसार सागर तिसगाव समीर उसाटणे विजय पवार अडवली योगेश म्हात्रेपाडा देवेश शिसवे गोडते मयुरेश भाग्यवंत आंबे महेश मडवी ककडवाल डोंबिवलीच्या संघाचा प्रमोद म्हात्रे देसाई निलेश म्हात्रे मोठागाव पिंट्या जोशी रवींद्र संते जे आपण वेळेला हँडिकॅप खेळाडू आपल्याला खेळताना दिसणार आहे. पण रवींद्र संत जेव्हा खेळायला येईल तर नक्कीच मी दादांना विचारात सांगणार की दादा त्या खेळाडूचा तुम्ही सत्कार करायचा आहे. कारण का हा एक खेळाडू असा आहे की सातो समुद्र पलीकडे जाऊन आगरी समाजाचं नाव आज खूप मोठं केलेलं आहे. रवींद्र संतेने इंग्लंडची आपण वेळी पाकिस्तान टूर करून आलाय. ऑस्ट्रेलियाची आपण वेळी तर थोड्या दिवसांनी साऊथ आफ्रिकेची टूर करून आलेला हा खेळाडू आहे. याबद्दल अभिमान असणार रवींद्र संतेला पण आपण इनेक्शन मध्ये खेळताना बघणार आहोत. पुढे सामन्याकडे वळायचंय. चेंडू पुन्हा खेळून करतो चेंडूला 2 क्षेत्राच्या गॅप काढणं चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट. म्हणजे प्रशांत म्हात्रे नंदुरीचा आपल्या खेळताना दिसणार. योगेश पाटील अप्रतिम क्रिकेटर सोनारा पाडा विकी शेलार खंबाला पाडा दीपक पाटील गोलवली डीपी अतुल पाटील संदप रफ्तार का सौदागर मयूर जातील तर फडके पाडा अप्रतिम नितेश पाटील निळजे चेंडू पुन्हा खोदून करतो चेंडूला कार्पेटच्या मधून जोपर्यंत चेंडू तिथे सर्कलमध्ये मिड ऑफला फीड होतो तोपर्यंत 1 धाव मिळते. आकाश वारेकर आपण पाहिले तर दिव्याचा खेळाडू सुद्धा आपल्याला खेळताना दिसणार आहे. जबरदस्त संघ दोन्ही संघांमध्ये खूप चांगली फाईट बॅक बघायला मिळणार आहे. इथे मात्र संख्या चिंचोली संघाची 23 धावा आहे. गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज सोमनाथ सेकंड फलंदाज विनोद प्रथमच येतोय पंचांकडून गाडी घेतोय ऑनसाइड क्षेत्ररक्षण भेटत तर पडले बॅकवर्ड स्कोरले का चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती देते. खूप जबरदस्त आयोजन बघायला मिळते. आपण पहिले धनुष्यबाण शिवसेनेची शान आहे ती धनुष्यबाण आपण बघितले तर धनुष्यबाण सुद्धा आपण पाहतोय. जबरदस्त संकल्पना आपल्याला बघायला मिळते. आज मात्र सकाळी आपण बघितले तर नेत्रदीपक शिबिर सुद्धा इथे राबवलं गेलेलं आहे. त्यामुळे बऱ्याचशा प्रेक्षकांनी याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे. सोमनाथ चेंडू खेळून करतो कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतोय लॉंग मध्ये चेंडू पुढे एकाच ऍक्शन मध्ये फीड केलं तर फेकी चांगली येत नाहीये. बॅकिंग नसल्यामुळे 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 24 चिंचोली संघाचे 3 गडी बाद 24 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळणार आहे. मग तो फलंदाज विनोद उमेश चेंडू पुन्हा खेळून करतो चेंडूला अप्रतिम फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून एक टाकावाच्या डोक्यावर चेंडू सीमा पार जातोय. 6 धावा भगवा षटकार. DJ
थँक्यू. प्रेक्षकांना विनंती असणार जरा चेंडू लगेच द्यायचा आम्हाला. एक जबरदस्त आपण स्पर्धा पाहतो, पूर्णपणे भगवमय वातावरण आपल्याला बघायला मिळते. किरण शेठ ठोंबरे सुद्धा आपण बघतोय सातत्याने बातचीत करत आहेत आमच्या समालोचकांची की अजून या स्पर्धेत इम्प्रूव्ह काय करायचंय. जबरदस्त स्पर्धा, एक नंबरची स्पर्धा म्हणजे तरी वावग ठरणार नाही या विभागातील. स्वर्गीय रतन बॉस प्रतिष्ठान नंतर मला वाटतं एक नंबरची स्पर्धा या कोणी गावात भरवली गेलेली आणि एवढी चांगली स्पर्धा. 2 बाईक्स आपण खेळाडूंना आणि प्रेक्षकांना आपण बघितलं तर या स्पर्धेत तब्बल 352 खेळाडू खेळणार आहेत आणि आपण बघितलं 351 खेळाडू मात्र बाईक पासून दूर राहतील. एकाच खेळाडूला बाईक मिळणार आहे. सोमनाथ गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला फलंदाज बघतोय उमेश. उमेशने बॅटचा फेक चांगला खोललाय. उमेशच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. 17 धावांवरती खेळतो. एक चांगली खेळी देतो संघासाठी, उपयुक्त खेळी. जरा प्रेक्षकांना विनंती, जरा बाईक जरा व्यवस्थित पार करायचं काही जेणेकरून खेळाडूच्या डोळ्यावर आपण वेळेला की आरसी येते त्यामुळे खेळ चालू नाहीये. जरा विनंती करतोय जरा आरसा. मला वाटतं ते समालोचक कक्षा जे कॅमेरामॅन आहेत, जे गाडी आहे तिथे मागे जे प्रेक्षक आहेत त्यांना जरा विनंती करतोय की जरा आपण ते गाडीचा आरसा व्यवस्थित करायचा आहे. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतो, एक चांगली स्पर्धा. या मला वाटतं मलंगरी विभागातील खेळाडूंना खेळण्यासाठी चांगलं स्टँड उपलब्ध करून दिलं होतं म्हणजे चंदू शेठ ठोंबरे यांनी आणि त्यांच्या तमाम सहकार्यांना आम्ही धन्यवाद देतो. सोमनाथ हा चेंडू पुण्याच्या लॉक करतो. चेंडूला लॉंगॉनच्या डोक्यावर ना स्वीटली टाइम 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. या षटकात धावा आहेत तिथं तब्बल 18 धाव संख्या. धाव फलकावरती आपण बघितले 36 धावा. योगेश आपण बघितलं तर उमेश जबरदस्त फलंदाजी करतो. आता मात्र 2 षटकार 2 चौकार दाखवतो. 23 धावांवर खेळतो. अप्रतिम फलंदाजी करतोय. आज आपण पाहिलं तर सुट्टीचा दिवस आहेत. कामगार वगैरे मला वाटतं हाबडे असणारे ते सुद्धा एन्जॉय करतात क्रिकेट. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतो सातत्याने. 3रं वर्ष चंदू शेठ ठोंबरे स्मृती चषकाचा जणू काय असं वाटतं की आयोजकांनी 20 ते 22 वर्ष आयोजन केलं अशा अनुभवाने आयोजन इथे उभारलेले. पूर्णपणे भगवमय वातावरण बघायला मिळतं आपल्याला. खेळाडू कक्ष बघायला मिळतं, लाईट टेलिकास्ट सुद्धा बघायला मिळतं, डीजे कक्ष सुद्धा बघायला मिळतं, संगीत नृत्य कक्ष आपल्याला बघायला मिळतं आणि 3 कटआउट आपण 2 कटआउट सुद्धा बघतो. चंदू शेठ ठोंबरे आपण उद्धवजी ठाकरे आणि युवा नेतृत्व आदित्य ठाकरे की हम बे किसीचं काम नाहीये. जबरदस्त संकल्पना आपल्याला. अंतिम षटक दोन्ही गोलंदाज मात्र इथं समीर. सायकल फलंदाज विनोद. एक धाववरून खेळतोय समीर. गोलंदाजी मार्कवर शेलरपणा इनकडून हा चेंडू पुल करतो. चेंडूला अप्रतिम स्वीटली टायमिंग. खूप लांब जाऊन चेंडू जातोय. 6 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती धाव पलकारते. 42 धावा. 9 धावा मात्र येत आहेत. आपण म्हणजे 18 धावा आणि आता षटकार म्हणजे 24 धावा आल्यात 7 चेंडूमध्ये. अप्रतिम फलंदाजी चिंचोली संघाच्या फलंदाजांनी मात्र त्या बॅटचा फेस खोललाय. चला जरा चेंडू द्यायचा लवकर आमच्या स्वयंसेवकांनी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 धावा होत्या पण नंतरच्या आपण पहिले 7 चेंडूमध्ये तब्बल आपण पहिले तर 24 धावा येत आहेत. हवेचा वेग किती जोराने बघा. छत्री पण पूर्णपणे आपली थोडीशी उडते. आमचे सर्व स्वयंसेवकांना आम्ही धन्यवाद द्यायचं की तेवढी स्पर्धा त्यांनी राबवतात तिथे. मात्र पुढचा फुल टॉस चेंडू चेंडूला घेऊन करतोय. चेंडू कव्हर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये रुपये चेंडूला उचलतो परत 2 धावायचं पूर्वत कापायचंय. अतिघाई संकटे संवाद होत नाही. संवाद मधला सहकार्य वाद झालाय. तो मात्र फलंदाज वाद झालाय.
बघा बेल जर पडल्या, जर तुम्ही आउट करण्याच्या आधी जर पडल्या तर तुम्हाला स्टंप हातात घेऊन तुम्हाला चेंडू लावा लागणार आहे, कारण का हा रेग्युलर नियम आहे. त्यामुळे खेळाडू, कारण का आम्ही सातत्याने तो नियम सांगतो तुम्हाला, चेंडू कधी फुटला हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू मिळणार आहे. रेग्युलर नियम असणार आहे, कारण का बेल्स खाली पडल्या तर तुम्हाला स्टंप हातात घेऊन चेंडू लावावा लागणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. पकडायचा पडा संघ जरा लवकर. येस, देवीशांनी सांगितलं नोट आउट. पंच जर आपण क्रिकेटमध्ये ज्याला पंचांना देवाची भूमिका दिली, मैदानावरचे देव आहेत ते, त्यामुळे मला पंचांचा निर्णय फायनल डिसिजन. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर स्टीव्ह बकनर तर तब्बल सचिन तेंडुलकरला 10 वेळा बाद दिला होता. सचिन तेंडुलकर बाद नसताना पण सचिन तेंडुलकरला बाद दिला, पण सचिन तेंडुलकरने कधी स्टीव्ह बकनर बद्दल कोणते वक्तव्य व्यक्त केलं नाहीये. कारण का त्यांनी सांगितलं ते मैदानावरचे देव आहेत, देवाबद्दल मी काही बोलणार नाहीये. बिली बाउडन जर बघितलं तर बिली बाउडननी स्टीव्ह हार्मिसनना 5 चेंडूचं षटक संपल्यानंतर खून केली होती, आणि त्याच बिली बाउडननी आपले हार्मिसन जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा त्याच गोलंदाजाला 7 चेंडू संपल्यानंतर षटक संपल्याची खून केली. बॅकवर्ड स्क्वेअर कट करतोय, आउटफील्ड पास आहे, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गोळीच्या रफ्ताराने सीमा पार. 4 धावा भगवा चौकार. उमेश मात्र जबरदस्त फलंदाजी, 27 धावांना घडू एकतर्फी लढत देतो आणि संघाला मात्र एक फ्लाइंग स्टार चांगली धावसंख्या इथं उभारून देतो. अंतिम षटक प्रगती पथावर आहे. चेंडू पुन्हा एकदा फिरकावून देतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये मात्र चेंडू हवेत आहे, चेंज होत नाहीये, चेंडू सीमा पार होतो का माहितीये, चेंडू सीमा पार. थँक्यू. जास्त 2 षटकात धावा नव्हतं, पण आता मात्र 2 षटकात धावलं, 51 धावतात, जोरदार धावते. चिंचोली संघासाठी जरा चांगली फलंदाजी करतो इथं मात्र उमेश आणि विनोदी जोडी. विनोदचा वाटायचं पाहिजे तर 8 धावांचा फक्त 1 षटकार आलाय. पुढे सचत चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची समावते. प्रेक्षकांमधनं लगेच आवाज येतोय, शोर शराबा. प्रेक्षक मात्र शांत राहणारे प्रेक्षक नाहीयेत, क्रिकेटला एन्जॉय करतायत, आपल्या खेळाडूंना सपोर्ट करतायत. 4थ्या षटकातील अंतिम चेंडू समीर राऊंड कडनं मारा करतोय. सगळं उमेश पुन्हा चेंडूला भिरकावून देतो, यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मधून चेंडू सीमा पार होतोय. खेळाडू फक्त चेंडूकडे पाहतोय. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. 2 षटकात आपल्याला चिंचोली संघाने तब्बल 39 धावा कुठलेत. धाव बलकारती धावा पहिले 57-58 धावांचं लक्ष जर बघितलं तर आपण पहिले फ्री लकी ड्रॉ सुद्धा आहे. ज्या कुणा खेळाडू प्रेक्षकांना जर लकी ड्रॉ मध्ये आपला हिस्सा घ्यायचा, आपल्या नावाचं कुपन टाकायचंय. पब्लिक मध्ये पण आपण म्हणजे कोणी येऊ शकता लकी ड्रॉ. आज आपण पाहिलं लकी ड्रॉ साठी इथं लॉकेट मिळणार आहे. पहिला दिवस आहे आज, आपण भाग्यशाली ठरू शकता त्या कुपनचा. सामना जेव्हा इथे सुरू होईल 58 धावांचं लक्ष येतं, म्हणजे आपण 4 षटकामध्ये 14.50च्या सरीन धावाकडे. तेव्हा ऐकूया या आमचे साथी सर्वजण एक अप्रतिम समालोचक राहुल भैर माने यांना. थँक्यू. नवाली संघनायकांनी आपण बोलले की भाल संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. चला दोन्ही संघाची संघनायकांनी इथे यायचंय नाणेफेकीसाठी. जबरदस्त आपण स्पर्धा पाहता. राहुल आज प्रेक्षकांचा भरपूर प्रमाणात प्रतिसाद लाभतोय. शुक्रवार आज सुट्टीचा दिवस नाही, मकर संक्रांतीचा दिवस आहे. प्रेक्षक मात्र जबरदस्त एन्जॉय करतात. राहुल आपण बघितले सातत्याने व्यासपीठावर बघितले किरण शेठ ठोंबरे प्रत्येक
आलेल्या मान्यवराचा सत्कार समारंभ करतात. आपण नेहमी म्हणतो ना, आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडाला शोभा असते फुलांची आणि व्यासपीठाला शोभा असते पाहुण्यांची. किरण ठोंबरे मात्र पाहुण्यांचा सत्कार देवाप्रमाणे करतायत. जेव्हा सामना इथे सुरू होईल तेव्हा ऐकूया आमचे साथी समर्थक राहुल भोईर यांना. त्यापूर्वी सामना असणारे बालवी पक्ष नेवाली या दोन संघांमध्ये तो दोन संघात लगेच आमच्या व्यासपीठावरती धन्यवाद भाऊ पाडेल. नक्कीच उमेश तब्बल 43 धावांची खेळी केली आणि एक मोठी धावसंख्या उभारली. चिंचोली संघाने तब्बल धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत दाबली आहे. 57 दाबालकावरती 58 धावेची गरज आहे. या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली सुरुवात चिंचोली संघाच्या माध्यमातून 57 धावा 3 गडी बाद. त्याच्यामध्ये सियाचा वाटा उचलला मैदानावरती. पण बघू शकाल फलंदाज ज्यावेळेस जिने 43 धावा टोकल्यात त्या पागडीच्या पाड्यात संघाला तब्बल बघितलं गेलं तर 58 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर दोन सलामीचे फलंदाज यावेळेस मैदानावरती जात आहेत. अमोल आणि सागर दोन दिग्गज फलंदाज पागडीच्या संघाच्या माध्यमातून मैदानावरती. तर पहिला सामना चांगला जिंकला होता मैदानावरती चांगला त्याने. चला शेवटचा कॉल असणार आहे. याच्यानंतर कॉल केला जाणार नाहीये. याच्या पण दखल घ्या. फास्ट आहे आपण फास्ट नेवाई फास्ट या. दुसऱ्या बाजूला बाल संघ गेम प्ले होतोय. पहिला चेंडू ऑनसाइडला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक कोण आहे जवळपास सर्कल पाबंदी आहे. तोपर्यंत नशिबाची साथ लागते मैदानावरती. विचार जर केला तर चिंचोली संघाच्या माध्यमातून कारण का चेंडू भरपूर उशीर आकाशाला मात्र गवस निघाला होता. क्षेत्ररक्षक कोणच नव्हता. चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. नक्कीच योगेश आपण संपर्क साधायचे. यावेळेस सामना असणार यावेळेस दुसऱ्यापैकी दुसरा सामना. दोन संघ आमने सामने बाल विपक्ष आपण सामना बघू या दरम्यान मैदानावरती. नाणेफेकीसाठी आमंत्रित करतो आमच्या आदरणीय श्यामशेठ पाटील यांना की आपण शुभाच या सामन्याची नाणेफेकी करा. पुढचा सामना या ठिकाणी सुरू होणार तो बाल विपक्ष नेवाली विपक्ष भाल असा सामना असताना मैदानातील तर श्यामशेठ पाटील यांच्या शुभास या ठिकाणी नाणेफेकी होती. बिग बाईट सामना 4 षटकांचा असेल. दोन्ही संघ नायकाला विनंती की या ठिकाणी सामना 4 षटकांचा. राहुल त्यावेळेस विकेटचं पतन सागर बाद झालाय. सागर चांगला खेळाडू मैदानावरती या पागडीचा पाड्या संघाच्या माध्यमातून पहिला झटका लागतो धावशीच्या माध्यमातून. धाव घेण्याची गरज होती का कारण का चेंडू जास्त लांब गेला होता. चेंडू फक्त डीप मिडॉनला गेला होता आणि मिडॉनवरून डायरेक्ट गोटीच्या माध्यमातून डायरेक्ट एस्टनवरती मात्र यावेळेस चेंडू आदलतोय. या दरम्यान पहिला विकेटचे बदल धावचीच्या माध्यमातून पहिला झटका मैदानावरती यावेळेस पागड्याच्या पाड्यात संघाला. ज्या पागड्याच्या पाड्यात संघाला तब्बल 58 धावेची गरज असताना शिवाजीच्या माध्यमातून या पहिल्या शर्यत पेलला जातोय चिंचोली संघाकडनं. हा चेंडू मात्र ऑनसाइडला घेऊन काढला. मिस टायमिंग शॉट आहे. जजकडे क्षेत्ररक्षक चुकाची बल होणार नाहीये. देवराजकडे झेल सुटत नाहीये. 1 सेकंड बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचे बदल. थँक्यू. क्या बात आहे. जबरदस्त यावेळेस बघू शकाल आपण IPLची दोन कारण का जवळ येते IPL आणि डीजे मास्टर आठवण करून देत आहेत. चांगल्या प्रकारचं संगीत कारण का बघू शकाल आमच्या डीजे मास्टर तेवढेच चलाकीचे आणि तेवढीच हुशार आहेत. ती सिस्टम लावली आहे कारण का बघू शकाल या दरम्यान 2 टावर आहेत. त्याच्यानंतर एक आमच्या समोर डीजे जबरदस्त राजच्या माध्यमातून चांगली संकल्पना. 1 सेकंड शिवाजी. हा चेंडू मात्र येणारे लागते. चूक होणार नाहीये. बॅक टू बॅक अजून एक विकेटचं बदन बॅकफुटला पूर्णपणे क्रिकेट संघ.
सुरुवात चांगली पाहिजे होती मैदानावरती या पागड्याच्या पाड्याच्या संघाच्या माध्यमातून हा संघ बॅकफुटला गेलाय कारण का दुसऱ्या बाजूला चाप सोडली आहे या चिंचवली संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये चांगलं क्रिकेट दाखवला कारण का पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य मानेरे संघाला धूल चारली तो चिंचवली संघ मात्र यावेळेस मैदानावरती आपला दसका दाम दाखवतोय कारण का आपल्यामध्ये असलेली क्वालिटी आपल्यामध्ये असलेला क्रिकेट दाखवलाय चिंचवली संघाने मात्र पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट दाखवलाय वन्स अगेन हॅट्रिक बॉल असणारी शिवाजीसाठी कारण का शिवाजीच्या माध्यमातून हॅट्रिक बॉल फेकला जातोय हा चेंडू दरम्यान ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाहीये आत्मविश्वास गमवली की काय मैदानावरती पागड्याच्या पाड्या क्रिकेट संघाने ज्या पागड्याच्या पाड्या संघाने चांगलं क्रिकेट दाखवलं होतं पहिल्या सामन्यामध्ये काकडबाद संघाला परास्त केलं होतं तो संघ मात्र यावेळेस बॅकफुटला गेलाय कारण का त्यांच्या समोर तेवढाच ताकदबार आणि तेवढाच चांगला संघ यावेळेस परफॉर्मन्स देतोय चिंचवली संघ धावसंख्य दाबालकावरती फक्त आणि फक्त 2 धावा दाबालकावरती षटक क्रमांक पहिलं P1चा मार्ग असते या सर्कल बाबतीमध्ये बॅकफुटला गेलाय वन्स अगेन ऍक्शन निर्मिली मैदानावरती फलंदाज चारोकाने चित षटक क्रमांक संपले पहिलं या पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती 2 धावा दाबालकावरती तर 3 गडी बाद असं समीकरण या पागड्याच्या पाड्या संघाचं डीजे क्या बात आहे किरण शेट ठोंबरेचं नाव गाजतोय सातत्याने ते कल्याण डोंबिवलीमध्ये ज्याच्या नावाचा डंका पुकार केला सातत्याने ही स्पर्धा तेवढीच मोठी होती या स्पर्धेचा दर्जा वाढत चालला दिवसांदिवस भरपूर मोठी टुर्नामेंट भरपूर वाट बघितली भरपूर चर्चेमध्ये होती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस हा चेंडू रमेशचा मात्र ब्लॉकला फेकला होता आन्सरली गुंगाने बॉडॉनचा व्यापार छोटीशी फील्ड होतीये मिड ऑन झोनला देवराज तोपर्यंत फक्त सिंगल येते धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा ज्या संघाला 58 धावीची गरज होती तो पागड्याचा पाड्या संघ बॅकफुटला गेलाय कारण का 2 दिग्गज खेळाडू अमिल आणि अमोल आणि सागर हे सस्त्यामध्ये बाद झाला यांनी स्वतःचा खाता सुद्धा ओपन नव्हते केला तेव्हा बाद होते 2 फलंदाज हा चेंडू ऑनसाईड गुंगाने क्षेत्रक्षाती वेगाने येतोय जेलवणार आहे देवराजच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत फक्त सिंगल येते सिंगल डबलच्या माध्यमातून जर वाटचाल केली मैदानावरती या पागड्याच्या पाड्या संघाने तर सामना जिंकू शकणार नाहीये तुम्हाला जिंकण्यासाठी मात्र यावेळेस षटकार चौकारांची गरज आहे ती षटकार चौकार मारणार कोण जिम्मेदारी कोण घेतील कारण का अमोल आणि सागरने यावेळेस मात्र स्वतःला सरेंडर केलाय आणि बाद झालेत चेंडू फुलटो फक्त दिशा दिलीये ती क्षेत्ररक्षक होतीये पहिला संघर्षमय षटकार मिड विकेट झोन मधून गाडी नंबर 17 त्याला कशाची कमीच नाही त्याला कशाची कमीच नाही पत्नी गाव देवीन क्या बात आहे की जबरदस्त टायटल सॉन्ग या स्पर्धेचं सातत्याने आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय तर दुसऱ्या बाजूला पहिला षटकार येतोय चेंडू खराब फेकला भिडकावून दिलाय गॅप शॉट सिलेक्शन तो क्षेत्रशी जातो देवराज चांगला क्षेत्र शोधोपर्यंत चेंडूची फेक होईल अचूक फेकी ऑन द स्टंप बघता बघता 2 धावेचा उद्यापूर होतोय धावसंख्या 2 ने वाढेल धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतीये धावसंख्या दाबालकावरती 12 धावा 12 धावा दाबालकावरती खेळाचं दुसरं सत्र या षटकामध्ये मात्र उमेशचा वापर केला गेला जे उमेशचा दसका दाम दाखवला होता आणि तब्बल 43 धावा ठोकल्या होत्या हा चेंडू डिप्स लेगला स्वतः विकेट घेऊन काढलाय गॅप शॉट सिलेक्शन सर्वात जवळपास क्षेत्र कोणच नाहीये चेंडू बघता बघता फरार शिवसेना चौकार क्या बात है चेंडू फक्त दिशा दिलीये वन्स अगेन फॉर द विकेट आणि अजून एक दमदार षटकार गुड शॉट
समीकरण भरपूर मोठे षटक फेकले मैदानावरती. तब्बल 20 धावा खर्च केल्या कारण शिवाजीने तब्बल 2 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च आहे. धावसंख्या दाबलकावरती 22 धावा, येणारे 12 चेंडू. समीकरण अजूनही 36 धावेची गरज आहे. मुकेश भंडारी स्ट्रायकल रणजित. 1 सेकंड पुन्हा एकदा. हा चेंडू भरपूर आधी गेले होते. पंच लाईन बघतील. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. आम्हाला पंच दर्शवत आहेत की हा चेंडू खराब आहे. धावसंख्या दाबलकावरती स्कोर मोजून 23, लॉस ऑफ 3 विकेट्स. पकडायचा आपला संघ. धावसंख्या दाबलकावरती 23 धावा येत आहेत. अजूनही समीकरण अजूनही सामना बॅलन्स आहे कारण अजूनही तुम्हाला 35 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भरपूर मोठा आपण सामना बघतो. दुसऱ्या बेतीला पहिला सामना एका बाजूला पगड्याचा पडा संघ तर दुसऱ्या बाजूला चिंचवली संघ मैदानावरती आपला नशीब आजमावतोय. रणजित हा चेंडू पुन्हा ऑनसाइड माझा प्रयत्न होता. ऑन अगेन मात्र यावेळेस स्पेलिंगचे पंच बिभीषण मात्र सांगतायत की फलंदाज बाद आहे. चौथा फलंदाज बाद. पगड्याचा पडा संघ बॅकफुटला. विकेटचं बदल बॅकफुटला मात्र पुन्हा एकदा कारण नवीन फलंदाज केले मैदानावरती नारायण. नक्कीच मकर संक्रांतीमध्ये आता शेवटचा दिवस असणार आहे. तो सामना असणार आहे मेगा पॅनलचा वाकल्यान विपक्ष वाडेकर. वाकल्यान संघ भरपूर इनफॉर्म संघ आहे. नाईट रजनी जिंकली होती. मी तर म्हणेन जिंकता हरवता तुर्बे संघ योगेश मडवी. 12 चेंडू मध्ये 13 धावेची गरज असताना केतन मात्रेने फक्त 1 धाव खर्च केली बालू पाटील आणि सामना जिंकला होता. ऋषी बोरने सामना जिंकून दिला होता अंतिम षटकामध्ये. एका मध्ये 3 धावेची गरज असताना जेल टिपला होता आणि 2 धावेने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरला त्या स्पर्धेमध्ये. पहिल्या वर्षी सुद्धा वाकले संघ चॅम्पियन ठरला. मात्र या वर्षी केतन मात्रे टुर्नामेंट बाईकचं मात्र दुसरी बाईक जाते या वर्षातल्या सीझन मधली केतनच्या नावावरती. तर कमलेश पाटीलच्या नावावरती पहिली बाईक जाते या सीझन मधली. मुकेश भंडारी पुन्हा एकदा. चेंडू मात्र ऑनसाइड माझा प्रयत्न होता. थोडीशी अपील केली आहे त्यामुळे चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटला. चेंडूची फील्ड होती तोपर्यंत फक्त सिंगल डबलच्या माध्यमातून जर वाटचाल केली या पागडच्या पाट्या संघाने तर सामना जिंकणार नाहीये. कारण का अमोल आणि मध्यवर्ती सागर या दोघांनी जर खेळ चांगला केला असता तर कदाचित जिंकण्याचे जास्त विचार आणि जास्त स्वप्न बघितले असते. कारण का चमचम त्या ट्रॉफीला हात घालण्याचे स्वप्न असतील का या दोन्ही संघाच्या माध्यमातून. ज्या चिंचवली संघाने मांदेरी संघाला परास्त केल्या त्याच्यानंतर मात्र मागे वरून बघितलं नाहीये. सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलंय. आपल्यामध्ये कौशल्य आपल्यामध्ये आत्मविश्वास झलकवलाय या कोणीच्या मैदानावरती. ही भरपूर मोठी टुर्नामेंट आणि तेवढेच 2 संघ एकमेकांसमोर पुन्हा एकदा आपण बघतोय या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मुकेश भंडारी हा चेंडू थोडी शपल झाले होते पण पुढे जाऊन छोटा प्रयत्न. छोटा मॅन चूक होतीये. सिंगल कंप्लीट बघता 2 धावा येत आहेत. थोडीशी चूक होतीये कीपरच्या पाठी. छोटा मॅनला तोपर्यंत संधी होती 2 धावा कंप्लीट करण्याची. धावसंख्या 2 पडेल. धावसंख्या दाबालकावरती या दरम्यान येत आहेत. स्कोर मोजून 26, लॉस ऑफ 4 विकेट्स. 26 धावा दाबालकावरती. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना भूषण भंडारीचा वापर केला गेलाय. मुकेश गोलंदाज या 30 षटकामध्ये अतिशय महत्वाचं षटक असणारे 30 शपल झाले होते. चूक होणार योगेशच्या माध्यमातून अतिशय चपल एसटीच्या मागे योगेश होता तोपर्यंत फलंदाज अजून एक बाद. थँक्यू. तर नवीन फलंदाज केले मैदानावरती समीर गेल्या मैदानावरती. तर मुकेश यावेळेस गोलंदाजी करतोय या 30 षटकामध्ये. आतापर्यंत योग्य ती गोलंदाजी अचूक टप्प्याचा मारा. गोडलास पद्धती चेंडू खुलवट टप्प्याची चेंडू सातत्याने मात्र यावेळेस गतीमध्ये मिश्रण सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट या मुकेशच्या माध्यमातून होतोय.
हा चेंडू भरपूर आधी केले होते. पंच लाईनचा विचार नक्कीच करतील. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर आम्हाला पंच दर्शवत आहेत की हा चेंडू खराब आहे. स्पेअर चेंडू होतोय. धावसंख्या अजून एक मध्ये धावसंख्या दाबालकावरती लागते आता मात्र 27 धावा. 27 धावा दाबालकावरती. हा चेंडू मध्ये ऑनसाइडला माझा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न दाखवलाय. दोन्ही फलंदाज एका हँडला मात्र एकाला मध्ये यावं लागेल. बॅकफूटला गेलाय. आत्मविश्वास अजिबात नाहीये. कारण आत्मविश्वास कदाचित क्रिकेट जर दाखवला असता या पागडीच्या पाट्या संघाने तर कदाचित सामना अजूनही बॅलन्स असता. मात्र यावेळेस जिंकण्याचे स्वप्न जे राखले होते पागडीच्या पाट्या संघाने ते स्वप्न पूर्ण होणार नाहीये. कारण का सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. अजून एक फलंदाज बाद होतोय. तर सातत्याने आत्मविश्वास गमावलाय. कारण का आत्मविश्वासाने फलंदाजी होत नाहीये. संयमाने फलंदाजी होत नाहीये. यावेळेस सातत्याने पूर्णपणे बॅकफूटला गेले. विकेटचं पतन सातत्याने मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूला चिंचवली संघ सामना बंधवण्याचा प्रयत्न करतोय. सेकंड चेंडू मध्ये शॉट मुळे ऑन साइड माझा प्रयत्न अपील केलीये. दुसऱ्यांदा एसटी होतो फलंदाज योगेशने आपलं काम चोखपणे बजवलाय. अजून एक विकेटचं पतन. तोपर्यंत षटक क्रमांक यावेळेस तिसरा संपलाय. धावसंख्या दाखल होती फक्त आणि फक्त 27 धावा दाबालकावरती. 7 गडी बाद असं समीकरण मैदानावरती या पागडीच्या पाड्या संघाच्या. थँक्यू. वारा असा विचार वारा भरपूर आहे. बालो पाटील त्यासाठी आपल्याला विचार केलं तर आपली जी एंट्री आहे एंट्री गेट आहे तो पडतोय. आपल्याला की आयोजक जातीलच. आमचे डेकोरेटर मंडप डेकोरेटर असाल तर लगेच जा. समीकरण येणारी 6 चेंडू 31 धावेची गरज आहे. सामना भरपूर मोठा केलाय कारण सातत्याने हा चेंडू मात्र ऑपरेशन मध्ये घेऊन काढलाय. जबरदस्त आपण बघतोय कव्हर टाईप सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न होईल का? कॉल दिलाय सव्वा झालाय मात्र बघता बघता 2 धावा कंप्लीट. फक्त 2च धावा येतील. सातत्याने क्रिकेट चांगलं दाखवले. अजून येणारे 5 चेंडू समीकरण जिंकण्यासाठी यावेळेस 29 धावेची गरज आहे. तर किरण षटक फेकतो अंतिम. किरण मात्रचा वापर केला गेला अंतिम षटकामध्ये. 5 चेंडू समीकरण अजूनही 31 धावेची गरज आहे. हा चेंडू शेवटच्या बॅटचा बेस कोलाय. गल्लीमध्ये चेंडूला घेऊन काढलाय. ऑफी भरपूर पास आहे. चेंडू थांबला. चेंडू फरार. शिवसेना चौकार. थँक्यू. तर समीकरण येणारे 4 चेंडू अजूनही 25 धावेची गरज आहे. इथला सामना जिंकणं भरपूर अवघड झालाय कारण का सामना भरपूर मोठा केलाय मैदानावरती. हा चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय. चेंडू येतोय स्वतः विकेट. मिड विकेटला चेंडूची फील्ड होतीये कारण का मिड विकेट सोबत अतिशय वेगाने देवराज आले होते स्क्वेअर लेग झोनला. तोपर्यंत फक्त या 2 धावा सिंगल डबलच्या माध्यमातून जर वाटचाल सामना जिंकू शकणार नाही कारण का येणारे आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 3. जिंकण्यासाठी मात्र यावेळेस फक्त 23 धावेची गरज आहे. यापुढे बिग फाईट सामना असणार आहे. पुन्हा एकदा आमने सामने. एका बाजूला बाल संघ तर दुसऱ्या बाजूला आपण यावेळेस निवली संघाला बघू शकाल. जर विचार केला तर दुसरा सामना चांगला होईल का? कारण का आतापर्यंत सामना आपण एकतरी बघतोय
कारण का सातत्याने उमेशच्या माध्यमातून जी फलंदाजी झाली मैदानावरती एक प्लॅटफॉर्म रचला आणि त्याच्यानंतर एक मोठी धावसंख्या उभारली आणि त्याच्यानंतरची गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये शिवाजीने फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण होतोय. रेड बॉल आहे. मला डेड बॉल सांगतात आमचे पंच सांगतात रेड बॉल आहे. तीन चेंडू समीकरण जुनी 23 ची गरज आहे. इथनं सामना जिंकणं भरपूर अवघड आहे कारण का इथनं एक चमत्कार सामना जिंकून देऊ शकेल पण चमत्कार भरपूर कमिटी करत असतात. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा साईडला घेऊन काढला आहे. अतुल लॉंगाडला चेंडूची फील्ड होती मात्र फक्त सिंगल. सामना मात्र इथनं जिंकणार नाही मैदानावरती. पागडेचा प्रसंग चुकाच्या केलाय मैदानावरती कारण का पहिल्या षटकामध्ये विचार केलं तर अमोल लवकर बाद झाला. त्याच्यानंतर अमोल मात्र मॅन ऑफ द मॅच मागच्या पहिल्या सामन्याचा मात्र जो हिरो ठरला होता पागडेचा पाटा संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट दाखवलं होतं मात्र तो फलंदाज लवकर बाद झाला. त्याच्यानंतर सागर बाद झाला, जयेश बाद झाला, मच्छिंद्र मात्र थोडं चांगला खेळ दाखवला मच्छिंद्रने. त्याच्यानंतर बाद झाला पहिल्यांदा रणजित बाद झाला. सध्या मात्र यावेळेस समीर बाद झालाय. अंतिम फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत मात्र इथनं फक्त सामन्याची औपचारिकता बाकी आहे तर सामना जिंकणं भरपूर कठीण झालाय. चेंडू साईडला घेऊन काढला क्षेत्ररक्षक जेहिल पुन्हा एकदा मात्र सोडलाय. शिवाजी सुख करतोय. सामन्यामध्ये मजा निघून गेली कारण का विचार बालू पाटील समोरच्या त्याला मजा येत नाहीये. दुसऱ्या बाजूला जल्लोष होतोय. इंद्रुदेव सपाट बाळासाहेब स्टँड त्या कक्षामध्ये मात्र भरपूर जल्लोष कारण का चिंचवली संघाचे भरपूर पाठीराखे त्याच्यामध्ये बसून सामना एन्जॉय करतायत आणि चिंचवली संघाचा खेळ जो आतापर्यंत चिंचवली संघाने दाखवलाय अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. कौतुक केले पाहिजे खास करून उमेशचं या सामन्यासाठी. सामना संपलाय मात्र सामना जिंकलाय मैदानावरती यावेळेस भरपूर अंतराने. सामना आपण एकतर्फी बघितला आणि चिंचवली संघाने मात्र यावेळेस एकतर्फी 2 देऊन सामना जिंकलाय. सर्व श्रेय जातं कारण का पहिल्या सत्रामध्ये तब्बल 43 धावा आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये शिवाजीच्या माध्यमातून त्या षटकामध्ये फक्त 2 धावा. त्याच्यानंतर बघितले गेले तर मुकेशच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च केल्या आणि अशर्तीने सामना जिंकलाय. सामना संपलाय मैदानावरती आणि सामना जिंकलाय चिंचवली संघाने. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो नो डाऊट चिंचवली संघाचा उमेश. जो उमेशने चांगला क्रिकेट दाखवलं मैदानावरती तब्बल 43 धावेची खेळी केली आणि सामना मात्र यावेळेस भरपूर मोठी धावसंख्या उभारली आणि सामना जिंकलाय. थँक्यू. नक्कीच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड येतील तोपर्यंत बालू पाटील संपर्क साधायचे उमेशशी. तर यावेळेस आमचे मान्यवर व्यासपीठावरती हळू चेक